नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. श्री उद्धव ठाकरे आणि श्री एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान शिवसेना हा पक्ष कोणाचा, शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण कोणाचं, याच्यावरती जी आज सुनावणी सुरू होती ती सुनावणी संपली. पुढची सुनावणी येत्या मंगळवारी किंवा गुरुवारी होणार आहे. आणि या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती बागची यांनी एक अतिशय महत्वाचं स्टेटमेंट केलंय. माझ्या मते ते एक स्टेटमेंट हे एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये चिंतेची चिंता पसरवायला पुरेसं आहे. कारण युक्तिवादादरम्यान पक्षांतर बंदी कायद्याच्या होत असलेल्या गैरवापराबद्दल, लोकशाही मूल्यांच्या घसरणीबद्दल न्यायमूर्ती बागची असं म्हणाले की निवडणूक आयोगानं आपल्या निर्णयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार उद्धृत केले आहेत, म्हणजे सांगितले आहेत. आंबेडकरांनी म्हटलंय, घटना कितीही चांगली असली तरी ती राबवणारे लोक जर वाईट निघाले तर ते वाईट ठरते, विच इज ट्रू. बाबासाहेबांनी ते लिहिलंय. पण पुढचं न्यायमूर्ती बागची यांचं हे जे स्टेटमेंट आहे, अर्थात ते ओरल स्टेटमेंट आहे, प्रत्यक्षात निवाड्यात येईल का नाही माहित नाही, परंतु ते वक्तव्य श्री उद्धव ठाकरे यांना प्रचंड दिलासा देणारं आहे. आणि जे देशभरातल्या अनेक लोकांना मनापासून वाटतं की जे चाललंय ते काही बरोबर नाहीये, ते काय आहे तुम्हाला सांगतो. न्यायमूर्ती बागची असं म्हणाले की पूर्वी पक्षांतर हा घटनात्मक अपराध मानला जायचा. महत्वाचं स्टेटमेंट आहे. पूर्वी पक्षांतर हा घटनात्मक अपराध मानला जायचा, परंतु आज दुर्दैवानं तो सन्मानाचा बिल्ला, बॅज ऑफ ऑनर बनलाय. किती स्ट्रॉंग स्टेटमेंट आहे. जर तसं जर झालं तर मग राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, तिचं काय होणार? शिवसेनेचं तर आता सुरूच आहे. तिकडे तृणमूल काँग्रेस फुटली, तिचं काय होणार? हे एकूणच आत्ताचं सगळं प्रकरण हे एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रचंड धक्कादायक ठरू शकतं असं आता दिसायला लागलंय. आणि श्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा दिलासा आहे. मी आता अनिल देसाई आणि त्यांचे जे लोकसभेतनं निवडून आलेले खासदार आहेत, अरविंद सावंत वगैरे, ह्या सगळ्या मंडळींची स्टेटमेंट्स ऐकले. 1 सव्वा तास जी आर्ग्युमेंट झाली त्याच्याबद्दल ते खुश आहेत. बहुतेक देर आहे दुरुस्त आहे असं होतं की काय, असं त्यांना वाटतंय. कारण ज्या पद्धतीने कपिल सिब्बल आर्ग्युमेंट करतायत, प्रत्येक गोष्ट मांडतायत, ते निवडणूक आयोगासाठी अडचणीचं ठरणार आहे. निवडणूक आयोगानं त्याला जी दिलेली जबाबदारी होती, असं कसं काय आयोग म्हणू शकतो की आमच्याकडे 2018 साली बदललेली घटना आलीच नाही? त्याच्यावरती बरीच आर्ग्युमेंट झाली. कारण जी काही घटना बदलली होती दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर, ती बदललेली घटना बदलली आहे आणि ती निवडणूक आयोगाकडे दिली आहे असं उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे, एकनाथ शिंदेचं पण म्हणणं आहे. कारण कुणी म्हटलेलं नाही की आम्हाला माहिती नाही. पक्षप्रमुख पद याच्याबद्दलचा उहापोह ज्या बदललेल्या घटनेमध्ये होत्या तो 2018 साली होता. आणि म्हणून निवडणूक आयोगानं असं म्हणणं की आमच्याकडे ती आलीच नाही, आता तांत्रिकदृष्ट्या ते काय सांगतात कोर्टात ते आपण बघूया. पण मूळ गोची कुठे झालीय, तर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घ्यायच्या आधीच तुम्ही पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना देऊन टाकलं, कारण निवडणुका त्यावेळेला समोर होत्या. त्यामुळं निवडणूक आयोग हा जो कॉम्प्रोमाइज झालेला आणि केंद्र सरकारच्या भल्यासाठी काम करतोय असं जे चित्र दिसलं, त्याचं हे पण एक कारण आहे. तुम्हाला काय घाई होती? जर तुम्हाला अपात्रतेचा निवाडा आधी करायचा होता तर तुम्ही निवडणूक आयोगानं आधी अपात्रतेचा निवाडा करणं अपेक्षित होतं. त्यांनी ते केलं नाही. कारण इकडे निवडणुका होत्या तेव्हा, ज्या काय लागल्या होत्या त्या निवडणुकांना एकनाथ शिंदे यांना सामोरे जाताना सोपं जावं म्हणून ते पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं. आत्ता ते निवडणूक आयोगाला प्रचंड अडचणीचं ठरलंय. कारण ती घटनात्मक चूकच होती. मी नेहमी म्हणतो की उद्धव ठाकरेंनी आमच्यावर काय वर्तन केलं तो भाग वेगळा, त्यांनी लोकशाही मूल्याचं पालन केलं की नाही तो भाग वेगळा, पण पत्रकार म्हणून पत्रकारांनी कायम ऑब्जेक्टिव्हच बघायला पाहिजे. तो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवरती झालेला अन्यायच होता की तुम्ही अपात्रतेचा निवाडा दिला नाही आमदारांच्या, पण पक्ष मात्र काढून एकनाथ शिंदे यांच्याकडे देऊन टाकला. तो आता काय घडलं बघा. मी प्रत्येक वाक्य तुम्हाला सांगणार आहे, कारण ते लिहून पण काढलंय, मी सगळ्या इंटरव्ह्यूज पण ऐकल्यात, आणि महत्वाचं काय घडलं त्याच्यातनं माझं मत काय ते पण मी तुम्हाला सांगितलं. बघा, शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचा हा ऐतिहासिक संघर्ष आता मला वाटतं की शेवटच्या टप्प्यात आलाय सर्वोच्च न्यायालयात. आज सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉगमाल्ल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. आणि मी आत्ताच तुम्हाला सांगतो
की सुभाष देसाई विरुद्ध महाराष्ट्र सरकार हे पूर्वी जे सुप्रीम कोर्टने दिलेलं जजमेंट आहे त्यातल्या ज्या म्हणून ऑब्झर्वेटरी होत्या किंवा जो निवाडा होता तो ह्या न्यायालयाला बंधनकारक आहे. दे कॅन नॉट रिवोक द प्रिव्हियस डिसिजन मेड बाय द सुप्रीम कोर्ट फाईव्ह जज जज बेंच. त्यामुळे हे आधी लक्षात घ्या. आता ही आज वादळीच अक्षरशः सुनावणी होती. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षाच्या वर्तनावरती कपिल सिब्बल कालपासनं चांगलंच कडक भाषेत बोलतायत, निवडणूक आयोगावरती बोलतायत. आजच्या सुनावणी दरम्यान पक्षांतर बंदी कायदा, पक्षाची अंतर्गत लोकशाही, निवडणूक आयोगाचे अधिकार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा दाखला आज कोर्टामध्ये दिला आणि कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. आता जेव्हा पुढच्या वेळेला ही सुनावणी होईल त्यावेळेला हा जो रेफरन्स आहे तो रेफरन्स निश्चित येईल. आणि मी पुन्हा सांगतो की जेव्हा ती सुनावणी होईल तेव्हा तिथले जे तांत्रिक मुद्दे तेही तुम्ही ऐकून घ्या, कारण ते महत्वाचं आहे. आजच्या सुनावणी दरम्यान पक्षांतर बंदी हा सन्मानाचा बिल्ला आहे असं कुठं न्यायाधीश म्हणाले, कुठला रेफरन्स होता? सुनावणी दरम्यान पक्षांतर बंदी कायद्याच्या होत असलेल्या गैरवापराबद्दल खूप चर्चा झाली. लोकशाही मूल्यांच्या घसरणीबद्दल कोर्टाने टिप्पणी केली. न्यायमूर्ती बागजी पुन्हा तेच म्हणाले की निवडणूक आयोगानं आपल्या निर्णयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार उद्धृत केलेत. आंबेडकरांनी म्हटलं होतं, घटना कितीही चांगली असली तरी ती राबवणारे लोक जर वाईट असतील तर ती वाईट ठरते. पूर्वी पक्षांतर हा घटनात्मक अपराध मानला जायचा, परंतु आज दुर्दैवाने तो सन्मानाचा बिल्ला आहे, बॅज ऑफ ऑनर बनलाय. केवळ एवढ्या एका मुद्द्यावरती मला असं वाटतं की सत्ताधारी भाजपमध्ये पण आणि एकनाथ शिंदे गटामध्ये पण असा अंगावर सरसरून काटा आला असेल त्यांच्या, जर हे असंच जजमेंट आलं तर. कपिल सिब्बल म्हणाले, हेच आमचं म्हणणं आहे की आता बॅज ऑफ ऑनर झालाय. ज्या संस्थावर लोकशाहीचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे त्यांनीच ही तत्व पायदळी तुडवली तर लोकशाहीची पायाभूत चौकटच उद्ध्वस्त होईल. ती जबाबदारी कुणावर आहे? कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायमंडळ. आणि त्याला सपोर्ट कोणाचा असतो? तो माध्यमांचा. माध्यमामध्ये ऑब्जेक्टिव्हिटी संपली म्हणून तुम्ही बघताय की आज टीव्ही चॅनलची काय अवस्था, कोणीच टीव्ही बघत नाही. तिथे जे लोक आहेत तितके सामान्य कुवतीचे लोक तिथे जाऊन बसलेत राष्ट्रीय पातळीवरती पण, की त्यांचा एकूणच वकूब प्रश्नाकडे बघण्याचा इतका मर्यादित आहे आणि ते कोणाच्या तरी पाठिंब्यानं तिथं आल्यासारखं वागत असल्यामुळं ते इतके कॉम्प्रोमाइज आहेत की जे सत्ताधाऱ्यांना खरं खरं सांगणं अपेक्षित आहे आणि त्यांच्या चांगल्या कामाचं कौतुकी करणं ते करत नाहीत. त्यांना फक्त भलामण करायची आहे. तीच अवस्था न्याय व्यवस्थेची झाली असं मधल्या काळात वाटत होतं. आता बघा, 2018ची घटना नाकारून आयोगानं अन्याय कसा केलाय? कारण आयोगाला आता हे सांगावं लागेल की उद्धव ठाकरे यांना अध्यक्ष करताना किंवा त्यांच्याकडे महत्वाचं पद देत असताना ती जी घटना बदलाची प्रत आहे ती आमच्याकडे आलीच नाही असं आयोगाचं म्हणणं. कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकारावर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, शिवसेनेच्या 2018च्या घटनेनुसार पक्ष संघटनेमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे स्पष्ट बहुमत होतं. राष्ट्रीय कार्यकारिणी 160 सदस्य ठाकरे यांच्यासोबत होते, तर शिंदे गटाकडे 0 सदस्य होते. सुमारे 19.4 लाख प्राथमिक सदस्य ठाकरे यांच्याकडे होते. हे बहुमत नजरेआड करण्यासाठी निवडणूक आयोगानं सोयीस्करपणे 2018ची घटना रेकॉर्डवर नसल्याचं सांगून 1999च्या घटनेचा आधार घेतला. कलम 29A किंवा निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार कोणत्याही पक्षाची घटना अवैध ठरवण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार आयोगाला नाही. म्हणून मी मगाशी पण सकाळी म्हटलं की या एकाच मुद्द्यावरती उद्धव ठाकरे यांना त्यांचा पक्ष परत मिळेल, की विधिमंडळातला पक्ष खरा की जो ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी ती खरी, विधिमंडळाच्या बाहेरची. माझ्या मते विधिमंडळाच्या बाहेरचा पक्ष जो असतो तोच खरा पक्ष, कारण तोच AB फॉर्म देतो, तोच ह्या लोकांना उमेदवारी देऊन निवडून आणतो, तोच प्रतोद नेमतो, तोच गटनेता नेमणत असतो. त्यामुळं उद्धव ठाकरे यांचा जो राजकीय पक्ष आहे त्याच्यात आधी कुणाकडे बहुमत आहे ते बघणं अपेक्षित होतं. अतिशय सोयीस्कररित्या निवडणूक आयोगानं तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आर्ग्युमेंट काय होती? आम्ही ट्रिपल टेस्ट घेऊ. काय टेस्ट? बहुमत कोणाकडे आहे, आमदार कोणाकडे, अर्थात आमदार कोणाकडे आहे, त्यांनी घटनेचे पायमल्ली वगैरे झाली आहे. आता घटनाच नव्हती तुमच्याकडे तर तुम्ही जुनी घटना काढली. इथे त्यांचं असं म्हणणं आहे की घटना 2018ला दिलीच होती. पण सगळ्यात मोठी ट्विस्ट कुठे आहे की उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्ष संघटनेमध्ये असलेलं जे बहुमत आहे ते नाकारण्यासाठी निवडणूक आयोगानं काय करावं? तर निवडणूक आयोगाने म्हटलं की हे जे निवडून आलेले सदस्य आहेत ना, आमदार आणि खासदार, त्यांना त्यांच्या त्यांच्या लोकसभा मतदारसंघात आणि विधानसभा मतदारसंघामध्ये किती मतं मिळाली तेच बहुमत आहे, तेच आम्ही गृहीत धरू. असं होऊ शकत नाही, असं कपिल सिब्बल यांचं आर्ग्युमेंट दिसतंय मला एकूण. बघा, सिब्बल यांनी सत्तांतरांच्या प्रक्रियेवरती जे सत्तांतर झालं त्याच्या प्रक्रियेवरती ताशेरे ओढले. विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय प्रलंबित ठेवला.
दरम्यान निवडणूक आयोगानं संघटनात्मक बहुमत डावलून केवळ आमदारांच्या संख्येवरती चिन्ह आणि नाव शिंदे गटाला दिलं, विच इज ट्रू. आणि असं पण आहे की निवडणूक आयोगाच्या ह्या निर्णयाच्या मधल्या काळामध्ये अध्यक्षांचा जो निवाडा आला तो निवाडा एकमेकांना पूरक म्हणून वापरला गेला. कारण अध्यक्षाला शेवटी सुप्रीम कोर्टाला सांगावं लागलं की अरे तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या ना त्याच्यावरती. तो निर्णय घ्यायची मुदत त्यांनी घातली. शेवटी कोर्ट म्हणाले की आम्हाला तुम्हाला बंधनात टाकायचं नाहीये, पण तुम्ही ते करत नाहीये. निर्णय घ्या. आणि शेवटी ते 3 महिन्याच्या निर्णयात मग ते राहुल नार्वेकरांनी निर्णय दिला आणि काय जो होता तो तुम्ही बघितला. पुढे कपिल सिब्बल म्हणाले, सत्ता हे चुंबकासारखं काम करते. सत्तेकडे लोक आपोआप आकर्षित होतात. म्हणूनच आधी 31 आमदार गेले, मग 39 झाले आणि शेवटी 56 झाले. जेव्हा शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा खासदारी त्यांच्याकडे गेले. अपात्रतेची याचिका रेंगाळत ठेवल्याचा हा परिणाम आहे. आय कम्प्लिटली अग्री विथ कपिल सिब्बल. कारण सुरुवातीला 16च आमदार फुटले होते. आजच मी सकाळी त्याचं नीट व्यवस्थित विश्लेषण केले. मग 16तनं ती संख्या वाढत गेली आणि पुढे आमदारांना आणि ह्या सगळ्या नगरसेवक वगैरे मंडळींना पैशाची आणि पदाची लालसा असतेच, त्याप्रमाणे ते घडलं. कपिल सिब्बल म्हणाले की काही संस्था या घटनात्मक कार्य, ज्याला कॉन्स्टिट्युशनल फंक्शन्स आपण म्हणतो, पार पाडतात, तर काही संस्था राजकीय कार्य, पॉलिटिकल फंक्शन्स करतात. घटनात्मक कार्य पार पाडणाऱ्या संस्थांसाठी सत्यनिष्ठेची आणि पारदर्शकतेची पातळी खूप उच्च असणं आवश्यक आहे. राजकीय कार्य किंवा निर्णय हे नंतर सुधारता येऊ शकतात, परंतु घटनात्मक संस्थांनी घेतलेले निर्णय बदलणं कठीण असतं. अपात्रतेची याचिका आणि चिन्ह वाटप याच्यावरती पण बरीच चर्चा झाली. न्यायमूर्ती बागची यांनी विधानसभा अध्यक्षासमोर अपात्रतेची याचिका आणि निवडणूक आयोगासमोर चिन्ह वाटप या दोन्ही प्रकरणातील कायदेशीर फरक स्पष्ट केला. ते इंटरेस्टिंग आहे, तेही तुम्हाला सांगतो. न्यायमूर्ती बागची म्हणाल्या की दोन्ही प्रकरणामधली तथ्य समान असली तरी दोन्ही ठिकाणच्या चौकशीचे निकष वेगळे आहेत. अध्यक्षासमोर आमदारांच्या वर्तनावरून त्यांनी स्वतःहून पक्ष सोडलाय का हे ठरवायचं असतं. बरोबर, कारण विधिमंडळाच्या मर्यादित अध्यक्ष आहेत. सिब्बल म्हणाले की बंडखोर आमदारांनी केवळ पक्षप्रमुखाचीच बैठक नाकारली नाही, तर दुसऱ्या राज्यात जाऊन नवीन प्रतोद म्हणजे व्हीप आणि गटनेता नेमला. ही पक्ष सोडल्याचीच कृती होती. शेड्यूल 10 प्रमाणे पक्ष सोडल्याची कृती कधी असते? एक तर तुम्हाला पक्षातनं काढलं पाहिजे किंवा 2/3 बहुमताने तुम्ही पक्ष सोडला पाहिजे, नवीन गट स्थापन केला पाहिजे. इथे काय केलं तुम्ही? नवीन गटही स्थापन केला नाही, उलट तो मूळचा जो पक्ष आहे तोच आमचा म्हणायला सुरुवात केली. हा ग्रे एरिया आहे तो शेड्यूल 10 मध्ये. पण तो इतका पण ग्रे नाहीये की मूळ शेवटी राजीव गांधी आणि नंतर वाजपेयीने हे का केलं? कारण ते आयाराम गायराम देशात फेमस झालं होतं. पण ते रोखण्यासाठी त्यांनी नियमावली बनवली. पण ती इतकी त्यांना काय माहिती की इतके महाभाग आपल्याकडचे राजकारणी पुढचे निघतील म्हणून. म्हणून त्यांनी त्या गोष्टी आहे त्याच्यामध्ये ग्रे एरिया आहे, पण तो इतका पण ग्रे एरिया नव्हता की वेगळा गट न करता मूळच्याच शिवसेनेवरती किंवा मूळच्याच राष्ट्रवादीवरती तुम्ही दावा ठोकाल. पण ते घडलं. आता काय झालं बघा, सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या अंतिम निर्णयावरती टीका केली. ते म्हणाले की निवडणूक आयोगानं स्वतःलाच चुकीचा प्रश्न विचारला. काय विचारला निवडणूक आयोगानं? तर विधिमंडळ पक्षातली फूट म्हणजे मूळ राजकीय पक्षातली फूट असते का? जेव्हा प्रश्नच चुकीचा विचारा, कारण तुम्हाला काम नाहीये तुमचं. निवडणूक आयोगाचं काम काय आहे की विधिमंडळ पक्षातली फूट पण पाहणं आणि पक्ष संघटनेतलं बहुमत पण पाहणं. इथे तुम्ही काय केलं की विधिमंडळ पक्षातली फूट ही फक्त बघितली, पक्षातली फूट नाही बघितली आणि प्रश्नही चुकीचा विचारला की विधिमंडळ पक्षातली फूट म्हणजेच राजकीय पक्षातली फूट असते का? जेव्हा प्रश्नच चुकीचा विचारला तेव्हा उत्तरही चुकीचंच मिळालं. म्हणजे केरळ काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं आयोगानं उल्लंघन केलं. या दोन्हीही प्रकरणामध्ये मी अतिशय सविस्तरपणे विश्लेषण केलं होतं आणि डे 1 पासून आम्ही असं म्हणत होतो की या सगळ्याच प्रकरणामध्ये समाजवादी पक्षाचा जो निवाडा आला आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा जो निवाडा सुरुवातीचा पी.ए. संगमांच्या विरोधातला, तो जरी बघितला तरी निवडणूक आयोग काहीतरी चूक करतोय. सिब्बल यांनी आयोगाच्या दुटप्पीपणावर बोट ठेवलं. ते म्हणाले की देशात असे अनेक मोठे राजकीय पक्ष आहेत ज्यांच्यात वर्षानुवर्ष संघटनात्मक आणि अंतर्गत निवडणुका झालेल्या नाहीत, पण निवडणूक आयोगानं कधी त्यांना अलोकतांत्रिक ठरवून त्यांची घटना अमान्य केलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा सुद्धा इतिहास काढून बघा, तोच इतिहास आहे जे आता कपिल सिब्बल म्हणतात. किंवा शिवसेनेमध्ये पण निवडणुका झालेल्या नाही आहेत. शिवसेनेमध्ये एकच सुप्रीमो होतो, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे होते. इथे निवडणुका घेतल्याच गेल्या नाहीत. ते फार्स आहे सगळ्या प्रादेशिक पक्षात सगळा फार्स आहे. हल्ली भाजपमध्ये पण तो फारसच होताना दिसतोय. आत्ताचे जे अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष, त्यांची काही निवडणूक झालेली नाही. कागदोपत्री ते दाखवतील, ते अनॉइंटेड आहेत. आणि यापूर्वी पण तसंच होतं.
काँग्रेसमध्ये तर काय विचारायलाच नको. त्यामुळे लोकशाही तत्वाच्या मूल्यांची भाषा इथे कोर्टात करत असताना आपल्या पक्षांतर्गत निवडणूक म्हणजे लोकशाहीबद्दल पण बोललं पाहिजे. असो, न्यायमूर्ती बागची यांनी असं म्हटलं की हे अलोकतांत्रिक आहे वगैरे वगैरे. मग यावर तर न्यायमूर्ती बागची म्हणाल्या की याच अलोकतांत्रिक असल्याच्या कारणास्तव आयोगानं 2018ची घटना नाकारली आहे. त्यावर सिब्बल यांनी थेट सवाल केला की निवडणूक आयोगाच्या पॅरा 15 चिन्ह वाटप आदेश अंतर्गत आयोगाला मूळ पक्षाची घटनाच नाकारण्याचा अधिकार कसा काय मिळू शकतो. हम्म. आता पुढं सिब्बल यांनी महत्वाचं स्टेटमेंट केलंय आणि मला असं वाटतं की ते अनेक लोकांच्या मनात आहे. आपण निवडणूक आयोगाला आधीच पुरेसे अधिकार दिलेले आहेत. आता जर त्यांना पक्षाची घटनाच दुर्लक्षित करण्याचे किंवा नाकारण्याचे अतिरिक्त अधिकार दिले तर भविष्यात देशाच्या लोकशाहीचं काय होईल याची कल्पनाच करा तुम्ही फक्त. ही उद्धव ठाकरे यांची बाजू आहे. याला काउंटर म्हणजे 2018ची घटना दिली होती ती मान्य केली की नाही हे जेव्हा येईल तेव्हाही ते ऐकायची तयारी ठेवा. कारण शेवटी ऑब्जेक्टिव्हलीच पत्रकारांनी काम केलं पाहिजे. या क्षणाला कपिल सिब्बल जे मांडतायत ते एकदम बाय रूल आणि बाय प्रोसिजर ते मांडतायत. आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं ठाकरे गटाचे मुख्य युक्तिवाद, निवडणूक आयोगाची कार्यपद्धती, अपात्रतेची कायद्याच्या त्रुटीवर सखोल चर्चा केली. या प्रकरणी आता पुढील सुनावणी होईल. आणि मग या सुनावणीचं जे मी सार तुम्हाला सांगतो की काय. नंबर 1, एकनाथ शिंदे यांच्यासह 31 आमदार सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेले. हा निव्वळ योगायोग नसून भाजपशी संगनमत करून सरकार पाडण्याचा पूर्वनियोजित कट होता. हा पहिला मुद्दा. कारण तो कट होता हे सिद्ध केलं की मग उद्धव ठाकरे भेटतच नाहीत, हिंदुत्व कॉम्प्रोमाइज वगैरे ह्याला काही अर्थ राहत नाही. हे महत्वाचं. नंबर 2 मुद्दा, निवडणूक हा तमाशा उरलाय. लोक एका पक्षाला मतदान करतात आणि आमदार दुसऱ्या पक्षात जातात. जर अशा बनावटगिरीनं सरकार पाडली जात असतील तर निवडणूक प्रक्रियेचा निव्वळ तमाशा उरला आहे. नंबर 3, न्यायमूर्ती बागची यांचे आयोगावरती ताशेरे. कालही न्यायमूर्ती बागची यांनी असं म्हटलं होतं की निवडणूक आयोगानं विधिमंडळातील बहुमताचा विचार केला, पण खऱ्या अर्थानं त्यांनी राजकीय पक्षातील बहुमताचा विचार करणं अपेक्षित होतं. मग पुढं अध्यक्षांचा वेळकाढूपणा. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाणीवपूर्वक वेळकाढूपणा केला, ज्यामुळे एका बेकायदेशीर सरकारनं आपला कार्यकाळ पूर्ण केला. सुप्रीम कोर्टात विधिमंडळ पक्ष विरुद्ध मूळ राजकीय पक्ष या कळीच्या मुद्द्यावरती सखोल कायदेशीर खल सध्या सुरू आहे. सुनावणीतून येणाऱ्या निष्कर्षानंतर महाराष्ट्राचं राजकीय भवितव्य ठरेल. आणि मग बाकीचं तुम्हाला सगळा वाद माहिती. माझा प्रयत्न असतो अतिशय ऑब्जेक्टिव्हली आणि पारदर्शीपणे तुमच्यासमोर मुद्दे मांडायचे. आणि हे खरंच आहे की ज्या पद्धतीनं हे सगळं घडलं, जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदारांसह बंड पुकारलं, पण महाविकास आघाडीचं सरकार पडलं. सुप्रीम कोर्टात आतापर्यंत बऱ्याच घडामोडी घडल्या आणि त्या घडामोडीनंतर आता पक्ष कोणाचा, अपात्र यांना का केलं नाही या मुद्द्यावरती आता सध्या कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. मला खात्री आहे की आमचं हे जे कव्हरेज तुम्ही बघताय, जे आत्ता हजारोच्या संख्येनं पाहताय, ते महाराष्ट्रासह जगभरातल्या लाखो मराठी भाषिक प्रेक्षकापर्यंत ते जाईल आणि त्यांना हे खात्री देईल की अतिशय निरपेक्षपणे, निपक्षपणे अशाच पद्धतीचं कव्हरेज तुम्हाला इथे पाहायला मिळेल. थांबतोय मी. थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे.